नमस्कार, स्वप्नाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण या रेसिपी मध्ये सेट डोसा बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने। म्हणजेच की आपण जे बॅटर बनवतो इडलीसाठी त्याच बॅटर मध्ये आपण इथे सेट डोसा बनवून घेणार आहे। अतिशय सोपी पद्धत आहे बनवण्याची। मसाला सेट डोसा आपण बनवणार आहे। म्हणजेच की आपण जे घरातील मसाले यूज करतो त्याच्यातीलच मसाला वापरून आपण आज इथे मसाला सेट डोसा बनवणार आहे। तुम्ही इथे व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल, अतिशय जाळीदार आणि मऊसूत असा हा सेट डोसा बनून तयार होतो। तांदूळ ही जास्त वेळ भिजवावे लागत नाहीत। इथे आपण लागणारे साहित्य म्हणजे 2 वाटी तांदूळ भिजवून घेतलेले आहेत। साधारणतः हे 2 ते 3 तास भिजवून घेतले तरी चालतात किंवा 1 तासभर जरी भिजवून घेतले तरी चालतात। सोबतच आपण इथे उडदाची डाळ आणि मेथीचे दाणे भिजवून घेतलेले आहेत। 2 वाटी तांदळासाठी इथे आपण अर्धी वाटी उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून घेतलेले आहेत। सोबतच पोहे आपण इथे घेतलेले आहेत। अर्धी वाटी पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सोबत 1 बटाटा उकडून घेतलेला आहे, ज्याची साल काढून घेतलेली आहे। आपण ज्यावेळेस डाळ तांदूळ बारीक करतो त्याच वेळेस आपण याच्यामध्ये बटाटा घालून बारीक करून घ्यायचा आहे। म्हणजेच की मस्त अशी टेस्ट लागते नाश्त्याला आणि बटाट्यामुळे मऊसूत नाश्ता बनून तयार होतो। अतिशय चविष्ट बनतो हा नाश्ता। झटपट नाश्ता बनवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। सकाळच्या गडबडीच्या वेळेत आपल्याला जर फर्मेंट वगैरे करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता बनवू शकता। आता इथे तुम्ही उडदाची डाळ बघितलीच असेल, एकदम बारीक करून घेतलेली आहे मी। उडदाच्या डाळीचं प्रमाण क्वांटिटी जास्त वाटल्यानंतर जास्त होते। त्यासोबतच आपण इथं पोहेही बारीक वाटून घेतलेले आहेत आणि जो बटाटा आपण घेतलेला शिजवून तोही अशा पद्धतीने एकदम बारीक वाटून घेतलेला आहे। बटाटा घातल्यामुळे नाश्त्याला एक वेगळीच चव येते। अगदी असं मस्त मऊसूत तुपट अशी चव लागते बटाट्यामुळे। इथं आता आपला बॅटर बनवून तयार झालेला आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही इथं पाहू शकता, जास्त पातळही नाही बनवलेलं, अगदी घट्टसर असं आपलं बॅटर बनवून तयार झालेलं आहे। ह्याच बॅटर पासून तुम्ही इडल्याही बनवू शकता। इन्स्टंट इडली बनवून तयार होते। याच्यामध्ये फक्त आपल्याला इनो किंवा सोडाचा वापर करावा लागतो इडलीमध्ये, परंतु इथं सेट डोसा बनवण्यासाठी आपण कोणताही इनो किंवा सोडा वापरणार नाही। अगदी सिंपल पद्धतीने आपण बनवणार आहे। आता तुम्ही पाहिलंच असेल कन्सिस्टन्सी। या बॅटर मध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। मीठ टाकून परत सर्व बॅटर हलवून घ्यायचं। आता मी इथं नॉनस्टिकचा पॅन वापरत आहे। अशा पद्धतीने तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी तेल टाकून घेतलेलं आहे। पहिल्यांदा आपण ज्यावेळेस सेट डोसा बनवत आहे त्यामुळे इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपण आता वाटीमध्ये बॅटर घेऊन तव्यावरती असं ओतून घ्यायचं आहे। तुम्हाला ज्या साईज मध्ये बनवून घ्यायचा आहे नाश्ता त्या पद्धतीने तुम्ही इथं बॅटर ओतून घ्यायचं आहे तव्यावरती। मी थोडं मीडियम साईज मध्येच बनवून घेत आहे, म्हणजे डब्यामध्ये देण्यासाठीही आपल्याला सोयीचं ठरतं, म्हणून मी इथं जास्त मोठे नाही बनवत, असं लहान साईज मध्येच बनवून घेत आहे। सोबतच याच्यावरती मी आपला जो तिखट मसाला असतो घरी आपण जो यूज करतो तो स्प्रिंकल करत आहे। अन्य कोणताही मी मसाला इथे यूज केलेला नाही। जो आपण घरी चटणी म्हणून यूज करतो भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये, तोच मसाला मी याच्यावरती स्प्रिंकल करत आहे। त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे गरम मसाले असतात, त्यामुळे तेवढाच मसाला आपल्याला इथं पुरेसा होतो डोस्यावरती आणि मस्त टेस्टही लागते। आपण तो वर्षभरासाठी साठवणीचा मसाला म्हणून बनवलेला असतो, त्यामुळे तो टेस्टीच असतो। तोच मसाला याच्यावरती मी स्प्रिंकल केलेला आहे। अतिशय सुंदर असा आपला सेट डोसा बनवून तयार झालेला आहे। झटपट रेसिपी आहे ही, तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये कळवा। आता इथे मी दुसरा डोसा बनवून घेत आहे, सेम त्याच पद्धतीने। सुरुवातीला थोडं जास्त तेलाचा वापर करावा लागतो, परंतु आपल्याला नंतर डोसे बनवत असताना जास्त तेलाचा वापर करावा लागत नाही। नॉनस्टिकचा पॅन जर वापरत असेल तर अगदी कमी तेलाचा वापर केला तरी चालतो। परत आता याच्यावरती मी अशा पद्धतीने डोस्याचं बॅटर ओतून घेतलेलं आहे आणि परत याच्यावरती मसाला स्प्रिंकल करत आहे। अशाच पद्धतीने मी सर्व डोसे बनवून घेत आहे। अतिशय चविष्ट लागतात हे डोसे आणि झटपट बनवून तयारही होतात। याच्यामध्ये आपल्याला पीठ फर्मेंट करायची गरज लागत नाही। झटपट होणारी ही नाश्ता रेसिपी आहे। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळत राहतील। ते आपला आता झटपट जाळीदार मऊसूत असा सेट डोसा बनवून तयार झालेला आहे। तुम्ही हा टोमॅटोच्या चटणी बरोबरही खाऊ शकता किंवा इथं मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, त्याची रेसिपी ऑलरेडी मी भरपूर व्हिडिओमध्ये टाकलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा।